भरती मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, पगार किती असणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आरोग्य विभाग भरती 2025 ची ही नवीन भरती निघालेली आहे आणि बघा, वय ते 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला खूप चांगलं भेटणार आहे। 35,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा, कुठल्याही प्रकारची इथे एक्झाम न देता तुम्हाला इथे नोकरी मिळणार आहे। चला तर आपण संपूर्ण सविस्तर माहिती इथे पाहूया। बघा, NHM नाशिक अंतर्गत ही भरती आहे। 2025 ची भरती आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 1 ऑक्टोबर 2025 ची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। त्यानंतर बघा, विभागाचे नाव काय आहे, आरोग्य विभाग या अंतर्गत ही भरती होणार आहे। पद संख्या आहे 93 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे, वैद्यकीय अधिकारी, MBBS, BHMS आणि इतर जागांसाठी सुद्धा इथे भरती होणार आहे। 18 ते 43 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात, तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। अनुभव आणि फ्रेशर उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑफलाईन आहे। वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड केली जाणार आहे। वेतन तुम्हाला 35,000 ते 70,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज फी बघा, आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी 100 रुपये आणि इतर वर्गासाठी 150 रुपये इथे अर्ज फी असणार आहे। नोकरीच्या प्रकारे कॉन्ट्रॅक्ट बेसिस असणार आहे, म्हणजेच कंत्राटी जॉब असणार आहे। निवड प्रक्रिया वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमच्या परीक्षेद्वारे इथे निवड केली जाणार आहे। अर्ज पाठवण्याचा पत्ता बघा, मुलाखतीचा पत्ता कै रावसाहेब थोरात सभागृह, जुने, जिल्हा परिषद, नाशिक या ठिकाणी तुम्हाला अर्ज हा करायचा आहे। मुलाखतीची तारीख काय, 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता आणि नोकरीचे ठिकाण नाशिक इथे असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, आणखी काय नियम अटी आहेत, ही संपूर्ण माहिती इथे सांगणार आहे या व्हिडिओमध्ये। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नाशिक या अंतर्गत ही कंत्राटी पद भरती निघालेली आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी पद भरती प्रक्रिया कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदासाठी इथे अर्ज हे मागवण्यात येणार आहेत। बघा, इथे संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे। कुठल्या पदासाठी इथे भरती असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन, किती जागा आहेत, प्लेस ऑफ पोस्टिंग आणि तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे, ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे। स्पेशलिस्ट ओबेसिटी आणि गायनेकोलॉजिस्ट यांच्यासाठी बघा, इथे जागा आहेत, 4 जागा आहेत। MD, MS, गायनेकोलॉजिस्ट, DGO, DNB असेल। प्लेस ऑफ पोस्टिंग दिलेला आहे आणि तुम्हाला सॅलरी पण किती मिळणार आहे ते पण मी ते सांगेल। पिडॅट्रिशियन यांच्यासाठी बघा 12 जागा आहेत। MD पिडॅट्रिशियन, DCH, DNB यांच्यासाठी जागा असणार आहेत, तुम्हाला इथे पोस्टिंग मिळणार आहे। त्यानंतर ऑर्थोपेडिशियन स्पेशलिस्ट यांच्यासाठी 1 जागा आहे। MS ऑर्थो असं तुम्हाला इथे लागणार आहे। DS, SDS असं तुमचं पोस्टिंग असणार आहे। ॲनेस्थेसिया स्पेशलिस्ट यांच्यासाठी 11 जागा आहेत। MD ॲनेस्थेसिया इथे असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी पोस्टिंग मिळणार आहे। त्यानंतर बघा, सर्जन स्पेशलिस्ट असणं गरजेचं आहे, 3 जागा आहेत। MS सर्जन सर्जरी, DS नाशिक इथे तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे। फिजिशियन कन्सल्टंट मेडिसिन यांच्यासाठी 6 जागा आहेत। MD मेडिसिन असणं गरजेचं आहे आणि DNB असेल तर तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला सॅलरी किती मिळणार आहे, 75,000 रुपये तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। त्यानंतर सायकॅट्रिक यांच्यासाठी सुद्धा 1 जागा आहे। म्हणजे DH नाशिक या ठिकाणी तुमचं पोस्टिंग असणार आहे। MD सायकॅट्रिक असणं गरजेचं आहे। DPM आणि DNB असेल तरी सुद्धा तुम्ही इथे अर्ज करू शकता। ENT सर्जन यांच्यासाठी 1 जागा आहे। MS ENT असणं गरजेचं आहे। मायक्रोबायोलॉजिस्टसाठी सुद्धा 1 जागा आहे। MD मायक्रोबायोलॉजिस्ट असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता। त्यानंतर रेडिओलॉजिस्टसाठी सुद्धा इथे जागा आहेत, 2 जागा आहेत। MD रेडिओलॉजिस्ट असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला ऑन कॉल 400 पर सोनोग्राफी, मॅक्झिमम लिमिट मंथली 75,000, म्हणजे तुम्हाला एका कॉलवर 400 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत। MD मेडिकल ऑफिसर यांच्यासाठी बघा 50 जागा आहेत। MBBS इथे असणं गरजेचं आहे। 60,000 रुपये तुम्हाला सॅलरी इथे मिळणार आहे। आणि डिस्ट्रिक्ट प्रोग्राम
कोऑर्डिनेटर यांच्यासाठी सुद्धा ST एक जागा आहे. यांनी मेडिकल ग्रॅज्युएट असणं गरजेचं आहे. MBBS, BDS, BMS, BUMS, BHMS विथ MPH, MHE असणं गरजेचं आहे. आणि इथे DH नाशिकसाठी जॉब असणार आहे. 35,000 तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे. पहा इथे अटी शर्ती सुद्धा दिलेल्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी विविध नमुन्यातील अर्ज, वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये केलेला कामाचा अनुभव असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. अनुभव संबंधित कामाचा आवश्यक असल्यास नियुक्ती आदेश मानधन झाल्याचं प्रमाणपत्र सुद्धा इथे लागणार आहे. जात वैधता प्रमाणपत्र छायांकित मूळ कागदासह 1/10/2025 रोजी तुम्हाला 10 वाजता रावसाहेब थोरात सभागृह, जुने, जिल्हा परिषद नाशिक येथे तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि असं बघा तुम्हाला इथे सांगितलेलं अशा पद्धतीने उपस्थित राहत आहे. स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर MBBS नियमित रिक्त राहत असल्यास दर महिन्याला दुसऱ्या बुधवारी राष्ट्रीय आरोग्य अभियान वॉक इन इंटरव्ह्यू पद्धतीने 31 मार्च 2026 पर्यंत पद भरती राहणार आहे. बघा जर जागा रिकाम्या असतील तर तुमचे 31 मार्च 2026 पर्यंत वॉक इन इंटरव्ह्यू घेतला जाणार आहे. प्रत्येक म्हणजे दुसऱ्या बुधवारी तुमची इथे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर 20/7/2026 शासन पात्रानुसार सामाजिक आरक्षणानुसार म्हणजे 11 महिने 29 दिवस तुमच्या इथे नियुक्ती केली जाणार आहे. अशा पद्धतीने इथे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला इथे अर्ज शुल्क सुद्धा लागणार आहे 150 रुपये आणि राखीव प्रवर्गातील पदाकरिता 100 रुपये डिमांड ड्राफ्ट इथे लागणार आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ फॅमिली वेलफेअर सोसायटी नाशिक या अंतर्गत तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. अशा पद्धतीने नियम अटी दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला इथे कसं नियुक्त केले जाणार आहे किंवा गुणांकन पद्धतीने इथे तुमचं नियुक्ती केली जाणार आहे. तर सब्जेक्ट नॉलेज 10 मार्क दिले जाणार आहे. रिसर्च अकॅडमिक नॉलेज असेल तर 10 मार्क, लिडरशिप क्वालिटी 10 मार्क, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी याच्यासाठी 10 मार्क दिले जाणार आहे. एक्सपिरियन्स याच्यासाठी 10 मार्क, फॉर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स याच्यासाठी 2 मार्क 1 इयर आणि फॉर प्रायव्हेट एक्सपिरियन्स 1 मार्क 1 इयर असं तुम्हाला इथे मार्क दिले जाणार आहे. टोटल एक्सपिरियन्स 10 मार्क्स इथे तुम्हाला भेटले जाणार आहे. अशा पद्धतीने तुमची इथे एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघा तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म सुद्धा जोडायचा आहे. ॲप्लिकेशन तुम्ही ज्या दिवशी इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्या दिवशी तुम्ही हा ॲप्लिकेशन फॉर्म भरून तुम्हाला तिथे इंटरव्ह्यूला जायचं आहे. तर हा ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा तर तुमची इथे फोटो चिटकवायचे आहे. तुम्ही कुठल्या दिवशी फॉर्म भरताय तो तुम्हाला इथं पब्लिश दिनांक टाकायचा आहे. अप्लाय पोस्ट कुठल्या पोस्टसाठी टाकताय, कुठल्या पोस्टसाठी फॉर्म भरताय ती सुद्धा इथे नाव लिहिणं गरजेचं आहे. तुमचं नाव, तुमच्या फादरचं किंवा हजबंडचं नाव लिहिणं गरजेचं आहे. बर्थ डेट तुम्हाला इथं बर्थ डेट, ब्लड ग्रुप, जेंडर, मॅरिटल स्टेटस तुम्ही मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत, एज आणि NHM एम्प्लॉयमेंट आहात का, नॅशनॅलिटी टाकणं गरजेचं आहे. कास्ट, ओरिजिनल कास्ट, अप्लाइंग कॅटेगरी हे सुद्धा इथे तुम्हाला भरायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. ॲड्रेसमध्ये तुम्ही संपूर्ण माहिती टाकायची आहे. आणि तुमचं एज्युकेशन कधी कंप्लीट झालेलं आहे, स्टार्टिंग मोस्ट रिसेंट अकॅडमिक प्रोफेशनल तुम्ही कधीपासून कधीपर्यंत केलं आहे, डिग्री, डिप्लोमा, युनिव्हर्सिटी, स्पेशलायझेशन सब्जेक्ट, फायनल इयर मार्क्स आणि फायनल इयर पर्सेंटेज असं तुम्हाला इथे संपूर्ण माहिती ही भरायची आहे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंटेशन अटॅच कॉपी तुम्ही इथं टाकणं गरजेचं आहे. बघा ॲप्लिकेशन ड्युटी फिल इन प्रिस्क्राईब फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इथे सगळं माहिती भरायची आहे. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट, एज्युकेशन सर्टिफिकेट हे असं असेल तर तुम्ही हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन येणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर तो सुद्धा इथे तुम्हाला भरायचा आहे. कधीपासून कधीपर्यंत, किती मंथ केलं आहे तुम्ही, ऑर्गनायझेशन कुठं केलं आहे, तुम्ही कुठल्या जागेवरती कुठल्या पोस्टवरती काम केले आणि तुम्ही किती असं रिस्पॉन्सिबिलिटी आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट सुद्धा इथे लावायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही संपूर्ण माहिती ही सुद्धा भरू शकता. त्यानंतर कम्प्युटर प्रोफिशियन्सी म्हणजे तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज आहे का, टायपिंग येते का, ती सुद्धा इथे माहिती भरायचं आहे. आणि त्यानंतर छोटासा डिक्लेरेशन फॉर्म आहे तो वाचून तो सुद्धा इथे फिलअप करू शकता. नेम, प्लेस आणि डेट, सिग्नेचर हे टाकायचं आहे आणि हा डिक्लेरेशन फॉर्म तुम्ही सबमिट करू शकता. त्यानंतर ऑफिस यूज ओनली हे रिमार्क अथॉरिटी आणि सिग्नेचर ऑफ अथॉरिटी दिलेलं आहे. त्यानंतर प्रतिज्ञापत्र सुद्धा दिलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला इथे भरायचं आहे. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा.